ज्ञानाचा विज्ञानाचा वसा घेऊन हाती, ज्ञानाचा विज्ञानाचा वसा घेऊन हाती, पिढ्या उद्याच्या जोडू पाहती नव्या युगाशी नाती, पिढ्या उद्याच्या जोडू पाहती नव्या युगाशी नाती. मुले मुली आणि गुरुजन सारे एक मुखाने गाती, मुले मुली आणि गुरुजन सारे एक मुखाने गाती, प्राणाहूनही प्रिय आम्हाला या शाळेची माती. अशा या प्रसन्न वातावरणात सादर करत आहोत आम्ही इयत्ता 7वी क चे विद्यार्थी परिपाठ. माझे नाव वैष्णवी दीपक तायडे. मी या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे. आपल्याला वार दिनांक शके यांची माहिती असणे आवश्यक असते. म्हणूनच आजचे पंचांग सांगण्यासाठी येत आहे यश वानखडे. आजची दिनांक 23 मार्च 2026. आजचा वार सोमवार. आजचे सूर्योदय 6:42 निघाले. आजचे सूर्यास्त 6:49 होईल. आजचे नक्षत्र कृतिका. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही प्रथम विचारांपासून होते. आपले विचार सुंदर असतील तर आपण चांगली कामे करतो व यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो. म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे अर्पिता गायकवाड. सुविचार क्रमांक 1, माफी मागून छोटे वापर, खोटे बोलून कधीच मोठे बोलू नका. सुविचार क्रमांक 2, कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळेल. उजाडणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवत असतो आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजचा दिनविशेष घेऊन येत आहे पलक शेळके. दिनविशेष क्रमांक 3, 23 मार्च शहीद दिन, हुतात्मा दिन. दिनविशेष क्रमांक 2, जागतिक हवामान दिन. दिनविशेष क्रमांक 3, 1868 कॅलिफोर्निया विद्यापीठाची स्थापना. पुढच्या स्टेज मागचा शहाणा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. दुसऱ्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात आणि बोध देतात. आपल्याला अनुभव समृद्ध करण्यासाठी ठरतात त्या बोधकथा. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे सिद्धी लोढणे. ते नाव आहे सिंह आणि उंदीर. एकदा जंगलात एक मोठा सिंह राहत होता. त्याच्या अंगावरून एक छोटा उंदीर धावत गेला. सिंहाची झोप मोडली आणि त्याने उंदराला पकडले. सिंह उंदराला खाण्यास इतक्यात उंदीर घाबरून म्हणाला, अरे मला सोडा, कधीतरी मी तुमची मदत करेल. सिंह हसला आणि म्हणाला, एवढा छोटा उंदीर माझी काय मदत करणार. तरीही सिंहाने उंदराला सोडून दिले. काही दिवसांनी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला आणि तो खूप जोराने गर्जना करू लागला. ती गर्जना ऐकून तोच उंदीर तिथे आला आणि उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाला बाहेर काढले. तात्पर्य, कोणालाही लहान समजून प्रत्येक जण कधीतरी उपयोगी पडतो. जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आता मिळालेले ज्ञान थोड्या वेळाने शिळे होत आहे. स्पर्धा वाढलेली आहे आणि स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आपल्याजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे आवश्यक आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे शिवम मोरे. आजचे सामान्य ज्ञानचे प्रश्न क्रमांक 1, महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कोठे केला? दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 2, बौद्ध धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? उत्तर बिहार. सामान्य ज्ञान प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील कोणते शहर 52 शहर म्हणून ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर. आणि आज परिपाठ आपल्या वर्गासमोर छान सादर केलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं कौतुक करायचं.